आपण जेवढी सोशल मीडिया वापरतो ना तेवढं सोशल मीडियाचं सगळ्याच नाव त्यांना फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबचं सगळ्याच्या नाव यांना आहे तर एक नंबरवर नाही एक नंबर पुढं आहे. चला किती दूर आहे? जास्त नाहीत ना मला वाटतं 100-150 मीटर असेल. सगळी नावं निघली फक्त आणि फक्त आपल्या टेंभुर्णीचं नाव राहिलं ते दुशिंदा काढायला चालू आहे. ही बघा टेंभुर्णी दुशिंदा नाव काढायला चालू आहे. आता इथं लाईन जास्त होती. आता ही एक लाईन झाली इथे एक लाईन नंतर परत एक लाईन नंतर परत एक लाईन म्हणजे लाईन कमी केल्या सगळ्या असं केलं. 10 किलोमीटर उलटा आलो या. आता 10 किलोमीटर पाठीमागे जायचं. आता चढ येताना थोडा उतर होता. 10 किलोमीटर उलटा आलो आम्ही. येस ओ ही बघा एक मिनिट ठेवा. ही बघा ही बघा तिथं दिसतंय तुम्हाला बघा साईडला. ही बघा साईडला हे बघा ही बघा हे हात जी केलं ना सेम मासारखी ऍक्टिंग केली है बघा. ये सेम मेरे से एक्टिंग इन्होंने की है देख लो आपने मेरे को. एक बार सभी लोग हर हर महादेव बोलते ना बोलो हर हर महादेव. तर नेपाळमधली शेती कशी असते नेपाळमधल्या माणसांना रान किती असतं मी तुम्हाला सांगतो. हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी करत आहे महाराष्ट्र टेंभुर्णी नेपाळ सायकल यात्रा 20 सायकल यात्री. तर सध्याला आता मी चंद्रटालमध्ये सध्याला आणि आता मी बटवलच्या दिशेने निघालेलो या म्हणजे मुक्तीनाथकडे. सध्याला टेंट ही सगळं आवरून झालेलं. सध्याला आता चहा पाणी नाश्ता करा म्हटलं. काल रात्री केलं होतं आम्ही टेंट तिकडे लावला होता. तिथं सायकल आहे आपली. चला चहा नाश्ता पिऊ आणि मग पुढे निघू. मस्त सकाळच्याला असा नाश्ता करून आम्ही पुढच्या दिशेने निघालो बटवलच्या दिशेने. हा चलो बटवलच्या दिशेने निघालो आता. आणि हा ब्लॉग 2 दिवस चालणार आहे. आता 2 दिवस ब्लॉग चालणार आहे. दिवसभर बी चालणार रातभर बी चालणार 2 दिवस ब्लॉग बनणार. तर थोडं म्हणलं काहीतरी आता वेगळं करूया. रातचा पण सीन दाखवा आणि उद्याचा दिवसभराचा बी सीन दाखवा. आम्ही काय करतो ते चला. आज सकाळचं ऊन लय खतरनाक आज पडलंय. लय खतरनाक ऊन तापलंय आज. एक गावचा पूल तर चटकं देतंय ऊन. तर नेपाळमधली शेती कशी असते नेपाळमधल्या माणसांना रान किती असतंय मी तुम्हाला सांगतो. नेपाळमधलं रान हे बघा. आता एवढं ही एक जणाचं तेवढा एक चौकोन एक जणाचा तेवढा एक चौकोन एक जणाचा. असं आपल्या इकडे कसं एक जणाला 10-20, 20, 30, 40 एकर असतं रान असतं या. तसं हिकडल्या भागात तसंच रान नसतंय. हिकडल्या भागात असतं या अर्धा गुंठा 1 गुंठा अर्धा गुंठा 1 गुंठा अशी रान असते सगळ्यांना. हे बघा अशी. आणि ते खाती ती करून तेव्हा तिकडं ट्रॅक्टर चालू आहे महिंद्राचा ट्रॅक्टर या. आणि तिकडं बैलानं चालू या. इकडे गावात करते ते मावशी बघा ती. आणि शाळेला चालले ते पोरं. आणि तिकडं बारका ट्रॅक्टर आहेत आपलं 2 चाकी ट्रॅक्टर आहेत बारका तण रान नांगरते ती या. हिकडल्या भागात जायची गी शेती आहे. असा मस्त मध्ये असा रोड आहे. आणि आम्ही अशा रस्त्याने निघालेलो आहे. बुटवलकडे निघालो आहे. बुटवल येतनं 50 किलोमीटर लांब आहे. तर आज बुटवलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चला बघू शकता पाठीमागं माझ्या इकडं पोरं शाळेला निघाले. ते मी त्याच्या संग सायकल राईड करत होतो. आणि भारी वाटलं. 7वीतले स्टुडंट सगळी आणि निघाले ते रस्त्यानं. माझ्या म्हणण्यात येतं त्यांची 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावरती शाळा आहे त्यांची. तर चाललो आहे आता मी पण. भारी वाटतं सगळ्यांसंग गप्पा गोष्टी करत निघालो. 44 किलोमीटर बुटवलं आहे. 15 किलोमीटर काढलं सकाळ धरून. विश्वास होत नाही 1 तासामध्ये 15 किलोमीटर काढलं आहे. वा गणे वा. हे बघा हाँ ले रहे हो चलो. हाँ इंस्टाग्राम में रख देना आप. हाँ 1.5 लाख फॉलोवर लोग देखते हैं मेरे को. बहुत ज़्यादा देखते बहुत लोग देखते हैं. मैं भी देख लूँगा. हाँ MH45 राइडर इंस्टाग्राम ID ठीक है. हाँ MH45 राइडर. MX45 राइडर. यस. हाँ एक बार सभी लोग हर हर महादेव बोलते ना बोलो हर हर महादेव. मग चार्जिंग करून घेतली थोडी. काही चार्जिंग झालं नाही. नॉर्मल थोडी चार्जिंग केलेली या. अयो लय ऊन चमकते आज. काय करणं आज लय ऊन झालं या. नाही इकडले बसायला एक आहे ती बघा गाड्या. अच्छा गाड्या त्या इकडल्या गाड्या तर लयच एक आहे. चला निघू पुढं. ठेवून तू सगळे वास सुटला अंगाचा. 3रा दिवस आंघोळ नाही केली अजून पण गोरा पडलोय मी तरी पण. ये किस लिए? ये बकरी के लिए. बकरी भैंस खाती है ना ये? हाँ खाती है. अच्छा हमारे इधर ये नहीं खाती है. आप कहाँ से? हम यहाँ से इंडिया पुणे के पास है. पुणे किधर? ये महाराष्ट्र में पड़ता है. मुंबई के साइड में. महाराष्ट्र पुणे में पड़े आप? अरे वाह हम पुणे के साइड से ही है. हैदराबाद बेंगलोर. अच्छा. अरे वाह भाई. बेंगलोर
हैदराबाद आप सिकंदराबाद में इधर इस साइड घूमेंगे नहीं घूमे. मी थांबलोय उसाचा रस पिण्यासाठी. तर उसाचा रस तिकडे निघतोय बघा आणि नंतर न पिणार आहे आणि पुढे निघणार नाही. लयच भारी वाटलं की यात उसाचा रस पितो या. भारी वाटतं या थोडं. बोला हर हर महादेव जय श्रीराम. हर हर महादेव जय श्रीराम. आता इथं आलो होतो आणि साईडला थांबलो होतो. इथं म्हणलं हॉटेलवर थांबावं म्हणलं. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि दाखवायचं आहे. मी इथे येऊन थांबलो आणि ह्या जी ताई बघताय ना ही काल माझ्या वीडियोमध्ये आलं. ये मेरे वीडियो में कल आई थी और मैं कल रात देख रहा था वीडियो एडिटिंग करते भाई ये मेरे वीडियो में कौन मेरे हाथ कधी कर रहा आहे. आता मी तुम्हाला ही बघा बघा तिथं दिसतंय तुम्हाला बघा साईडला. ही बघा साईडला आहे बघा. ही बघा हे हात जी केलं ना सेम माझ्यासारखी ॲक्टिंग केली आहे बघा. ये सेम मेरे से एक्टिंग इन्होंने की है. देख लो आपने मेरे को कैसे पहचान लिया. सेम टू सेम गेट है भाई. कल मैं कल रात एडिटिंग कर रहा था. मेरा दोस्त साइड में बैठा था मेरे टेंट में. मैं बोला यार ये देख लो यार ये कौन मेरे जैसा वीडियो में कुछ कर रहा है. और अभी आप मेरे को लगा भी नहीं था कि आप मेरे को मिल जाओगे. भाई मिल लिया. ये देख लो ये है वो. चलो अच्छा लगा आपसे मिलके. निकलता हूँ. अच्छा और फिर अच्छा अच्छा अच्छा. अभी आप कहाँ जा रहे हो. घर पे आ रहे हैं, ससुराल आ रहे हैं. अच्छा ससुराल. चलो चलते हैं. ठीक है. चला भेटलो शेवटी. ओके वाटलं पण नव्हतं मी त्या व्यक्तीला भेटेन जी व्यक्ती माझ्या व्हिडिओमध्ये येऊन माझा व्हिडिओमध्ये माझ्यासारखी हरकत करेन. पण भेटली अक्षरशः काल. आज भेटले. आता बघा चपला काढून सायकल चालतोय कारण ही आहे बघा त्याचं कातड निघलं. ही तर लाल झालंय आणि ही कल्लं पण तसंच व्हायला लागलं. बघा लय चुनचुन हात लावला की आगा करतं या. चपला घालत नाही बिना चपला सायकल चालतो. चला तर भावांनो तुम्ही जर पुढं जर लांब नजर टाकली तर तुम्हाला पुढं दिसेल इतके मोठे डोंगर आहेत. त्या डोंगरातनं आपल्याला सायकल घेऊन जायचं आहे. पण हर हर महादेव म्हणू आणि ही डोंगर आपण आरामात पार करू. चला पुढं त्या डोंगराकडे. आय एम द कम बॅक यू पहाड. लेट्स गो ब्रो. जेवण करू. अजून जेवण नाही केलं काहीच. थोडं पुढं आलो आणि समोसा घेतला खायला. बऱ्याच दिवसात समोसा मिळाला आज खायला. समोसा खाऊ मस्त मध्ये. बघूयात काय काय आहे कसं कसं आहे किती किती भेटतं. एक काय भारी समोसा. आता एकदा समोसा खायला बसले म्हणजे सुटीच नाही आता. बघू आता किती समोसा खातो बघू आता. हाय येस वेर आर फ्रॉम. Spain. Wow. How to do it there? Europe. Go to Kathmandu. 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 Where you from? I'm from India. It's Maharashtra, Mumbai. India. I across all India. I across Europe, Yes. Turkey, Yes. Iran, Pakistan, and India. Yes. 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 Good travel, Okay. good Okay. road, good Thank trip. you. Thank you. Okay. चला. पाणी आंबून लागते पाणी आणि गाडीला गोंड लावले ते. गाडीला गोंड लय लांब लागते. टाइगर एक होंडा की गाड़ियाँ मोटिया गाड़ियाँ है कुठल्या तरी. मंदिर में रात के लिए रुकना था. हम इंडिया से आए हैं पशुपतिनाथ जा रहे हैं दर्शन करने के लिए. तो हमारे साथी के पैर में चोट लगी है तो हमें आज रात के लिए विश्राम करने के लिए जगह चाहिए थी. बैठो बैठो. तो यहाँ पे टेंट लगा दिया आपने. जी धन्यवाद जी. दिली परमिशन बरं झालं. चला आता टेंट लावू मस्त मध्ये. बघा या डास. या बघा तेव्हा सगळं डास जाईल तेव्हा. इतकं मोठं डास पहिल्यांदा बघतो या. लय मोठं डास येतं. टेंट लावून घेतो आधी नाहीतर आम्हाला खाऊन टाकते डास.
तो अपन ने वहाँ पे देवळाच्या पाठीमागे टेंट लावलाय. म्हणलं काहीतरी गार खायची इच्छा झाली, गार. लक्षातलं कोण खाऊया कोण. तर हा कोण घेतला स्ट्रॉबेरीचा. आणि कल्या करन्सीमध्ये हा मला बसला 150 रुपयाला. म्हणजे आपल्या इकडलं 110 रुपये का 100 असं काहीतरी. अरे 80 रुपये रे बाबा. 800 रुपये. 80 रुपयाला कोण बसला आहे मला इंडियन करन्सी. आता शिक रील अपलोड झाली. आत्ता शिक अर्धा तास थांबलो तेव्हा रील अपलोड झाली आहे. आणि आता फोटो पोस्ट करतोय, त्यासाठी गाणं हुडकतोय मी इंस्टाग्रामवरती. काय सांगायचं या तिकडे साईडला नेटवर्कची भयंकर अत्यंत कमी आलं जास्त. और भाई सब लोगों को गुड मॉर्निंग. और अभी उठे हैं आज का दूसरा दिन. और अभी बुटवल से पीछे है. एंड हमारे इन भाई साहब जी ने सुबह सुबह हमको गुड न्यूज़ दे दी कि भाई इनका जो पावर बैंक वहाँ पे चार्ज पे लगाया था ना, पावर बैंक किसी ने यार चोरी कर लिया यार. पहले से तो बहुत दिक्कत हो रही चार्जिंग करने में. अब एक था वो भी चला गया. अभी एक ही बचा है, वो भी 10,000 mAh का है. वो भी 10,000 mAh का था. अब बहुत बुरा हो गया. अभी लगता है पावर बैंक लेना पड़ेगा, कुछ ना कुछ जुगाड़ करना पड़ेगा पावर बैंक का. चलो देखते हैं अभी क्या करेंगे क्या नहीं. पहले अभी क्या करना, अभी उठे गया. ठंडी बढ़ गई. मेरा तो उठने का सुबह सुबह मन नहीं कर रहा, लेकिन अभी ठंडी बढ़ गई यार. अभी भाई चलो थोड़ी देर के लिए सोचता हूँ, फिर मिलता आपको. अरे नहीं यार, आज आगे जाना है बहुत ज़्यादा. आज देखेंगे. आज यहाँ से कल 50 किलोमीटर निकाल दिया आराम से 50 किलोमीटर निकाल दिया. 50-55 किलोमीटर निकाल दिया कल. और आज भी निकालेंगे. चलो. गड्याला टेन्शन नाही. काय झालं भाई, झालं काय नेमकं सांगा तुमच्या तोंडानं. नेपाळमध्ये आल्यावर काय करायचं सांगा. आले कसा अनुभव आहे तुमचा नेपाळमधला. कसं कसं काय काय करावं लागतं सांगा एकदा. डोकं चालणं बंद झालं. तुम्हाला वाटलं मी आणलाय चेहरा काढून. तुम्हाला वाटलं मी आणलाय. पण तुमचं रिॲक्शन कसं वाटलं तुम्हाला जेव्हा चोरीला गेला तुमचा पॉवर बँक, तेव्हा कसं वाटलं तुम्हाला. खरंच म्हणून काढून आणलं. खरं काढून आणलं. खरंच काढून आणलंय. काय नाही राव, मी नाही आणला. मी गेला ना सध्याचं आता टेन्शन लिहिलं. जाऊ द्या मुली नाचायचं. नाही नाचायचं. मोबाईल स्विच ऑफ करून ठेव. माझा परवाचा ब्लॉग मी दिवसभर ब्लॉग काढला, रातभर एडिटिंग केला आणि सकाळच्या गेअर मारला. काय नाही नाचलो नुसतं टेन्शनमध्ये. गेअरबॉक्स तुटला त्या दिवशी. नाचलो. काही करू शकत नाही तुमच्या जिंदगीत. काय देऊ द्या तुम्ही, काहीच करू शकत नाही. माझं 2 दिवसामध्ये 2,000 रुपये गेलं या सायकलला गेअरबॉक्स माझ्या. तुमचं काय घेऊन बसला गेला तुला. 5,000 रुपये लागतात. एक पॉवर बँक 4,000 आणि चार्जर 1,000 रुपयाचं. म्हणजे गेले 5,000. एवढं तर माझं नाही बी. नेपाळमध्ये आलं की कुठलीही गोष्ट चार्जिंगला अशी लावून कुठेही जाऊ नका, नाही तुमची वस्तू 10 मिनिटात आत गायब होऊन जाणार. ते नशीब आमच्या बिचारानं मोबाईल नाही लावला, कॅमेरा नाही लावला. नाहीतर आमचा बिचारा इथं कुठंतरी साधण्यात गेला असता आणि बसला असता कोपऱ्यात. कोण आहे म्हणलं असतं तू, कोण आहे तू, कशाला आलाय माझ्यापाशी. बेकार अवस्था लय राहू खरंच. चार्जिंग लावून लागा कुशाला लागा येतं. आम्ही पुढे चार्जिंग लावलाय काढला तुम्हाला दाखवतो. चार्जिंग लावून इथं आलो या गायब. इकडे आमचा लय खुश होता. अयो आता मस्त मध्ये व्हिडिओ बनवणार आणि करणार. पॉवर बँकच गायब कुठे केला कोणी. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का मनाचा पाळणा करून बांधून घेन मी तुला. हो दुनिया दुनिया राता बेराता बे मुझे तू. सगदी मेरी तंजा में तेनू तू मैनू भूले ना कदे मैं न भूला तेनू. कुछ नहीं कर सकते, बस अफसोस कर सकते हैं वो चीज़ पे और दुआ कर सकते हैं कि वो पावर बैंक ने मुझे बहुत साथ दिया और वो ऐसे ही दूसरे वाले बंदे को आगे और साथ दे भाई चार्जर के साथ. भाई चार्जर भी नेलाय. अरे चार्जर तरीच म्हणला असता की नालाय का कुणी नेलाय रे. चार्जर तरी सोडला असता बरं झालं असतं का. चला उठवा आता.
काढू मस्त मी सगळं गबाळ आंघोळ बिंघोळ करून एकदा फाट करून निघू त्याला. बरं झालं भावानं सायकल ह्या कशा लॉक करून ठेवते त्यामुळे काय टेन्शन नाही. आता दोन्ही सायकल लॉक करून ठेवले त्या. चला आता मस्त मध्ये सगळं सामान काढू. इथं पाणी वरनं पडतंय काय किंवा पाणी पडलंय वरनं. भारी वाटतंय ना सगळा चांगला झाला एकदम. चला आता मस्त मग सगळं टेंट बिंट काढूया तोंड जाऊया. चला उतरवू सायकल आता खाली निघू इथनं. ओके आपटली ना बी सायकल. चला हे आपल्या महादेवाचं मंदिर आणि त्या बोर्डाला तिकडे हे केलं होतं चालेल राहिला माझा काय मस्त माझ्या सनराईज समोर. आणि आपण सलग निघालेलो या बुटवलच्या दिशेने. बुटवल फक्त 8 किलोमीटर आहेत ना. आणि एकदम भारी वाटतं या सकाळ सकाळ राईड करायला. मला हेच कळत नाही भावांना तुम्ही घरी बसून सकाळ सकाळ करतात काय. हे काम करू सकाळ सकाळ जर का तुम्ही व्यायामाला गेला ना भावांनो खरंच एक सांगतो व्यायाम फक्त करा. सकाळ सकाळ जर का व्यायाम केला नाही लय ना एक तासभर पहाटे 5ला उठा 6 वाजेपर्यंत व्यायाम करा आणि सकाळ सकाळ 6ला घरी या मस्त मध्ये आंघोळ बिंघोळ फ्रेश करा आणि मग दिवस बघा तुमचा किती मस्त मध्ये फ्रेश जातो या. फक्त एवढ्या गोष्टी करा कारण ती मी अनुभवले दिलं जास्त त्यामुळं मी आज ह्या ठिकाणी आहे. बघितलं तुम्ही करा. लेट्स गो. लय बाथरूम हे लागले पण काहीच करू शकत नाही. जास्त जोर लावावा त्यासाठीच होईल आणि दामानं चालवल तर जागा घावा नाही. सगळ्या सिटीत नाही सिटी नाही जागा आहे सिटीतनं निघालूया. आता पुढं बुटवाली यायला लागलाय. पुढं तर मोठी सिटी म्हणजे जागा नाही कुठं सध्याला आता बसायला अवघड आहे. मोठं प्रश्नाचं चिन्ह उभं राहिलंय माझ्या डोक्यावर. MH45 राइडर. हाँ तो भाई देख लो अभी ये जो है ना ये अपने को अभी कुंफू दिखाएगा. खतरनाक ट्रिक दिखाओ कुछ है. चलो देखते चलो. हाँ दिखाओ. यस और वाओ यस वो MH45 राइडर. यस बहुत अच्छे भाई. खतरनाक कुंफू खेलता है यार खतरनाक. तब अभी ये इधर का राउंड नहीं है ठीक है. और ग्राउंड होता ना भाई इससे भी खतरनाक खेल लेता. ग्राउंड पे बहुत अच्छा खेल लेते होगे है ना. वो एक बार ऐसे करना. ऐसे कैसे करना ऐसे करना एक बार. हाँ कैसे करना. बाप रे बाप एक नंबर ब्रो. ये देख लो भाई हमारे एकाज भाई हाय. हाँ मोबाइल दिखा और हाई करो तुम. ये देख लो अपने भाई अभी वीडियो कॉल हो पाया है बहुत दिनों के बाद में. यहाँ पे नेटवर्क नहीं आता तो बहुत दिनों के बाद आज फोन पे बात हो रही है. निकलेंगे अभी भाई मस्त में. अभी भाई लाइव में आने के लिए नेटवर्क है आपको वीडियो कॉल. ही जेवढी दिसते ना जेवढी बुटवल सिटी आहे. बुटवल ही खूप जास्त मोठी सिटी आहे बघा. ह्या काही ही बुटवल जेवढी बी बिल्डिंग दिसते मला लांबपर्यंत पूर्ण बुटवल सिटी आहे. वळणं बिळणं एकदम मस्त आहे ती. चला यूट्यूबला काल व्हिडिओ मी टाकला नाही कारण की काल काय टाकला माहिती आहे का. कारण की 2 दिवस झाले मी शूटिंग करत होतो जेणेकरून तुम्हाला जास्त बोर होईल. त्यामुळे सर्व 2 दिवसाची ब्लॉग करायचा आणि मस्त टाकायचा असं काहीतरी.
खरंच लय मोठं आहे. सिग्नल पडला आहे त्यामुळे थांबलो आम्ही. हे बघा सिग्नल चालू आहे, सगळ्या गाड्या थांबले. आम्ही चालत पण जाऊ शकतो सायकल घेऊन, पण नाही, नियम सगळ्यांसाठी सेम पाहिजे. तर नियमचं पालन आम्ही सांगणार, नियम आम्हीच तोडणार म्हणल्यावरती हे बरोबर घेत नाही. त्यामुळं नियम आपणच पाळलं पाहिजे. तर सुरुवात आपल्यापासून करू. 18-17 पडतं या निघून पुढं. 10 किलोमीटर उलटा आलो या. आता 10 किलोमीटर पाठीमागे जायचं. आता चढ यात येताना थोडा उतार होता. 10 किलोमीटर उलटा आलो आम्ही. आता चढ आहे पाठीमागे जाताना. आता 10 किलोमीटर आता पाठीमागे जायला लागतं आहे. रस्त्याचं मेजरमेंट हुकलं. असू द्या, उतरात असतंय. चला निघू आता. वाईट वाटतंय थोडं, कारण की मेहनत खूप जास्त लागली तिथपर्यंत यायला. 10 किलोमीटर म्हणजे खूप जास्त मोठी गोष्ट आहे. 10 किलोमीटर म्हणजे 1 घंटा सायकल चालवणे असं काम आहे काय. चला जाऊ. ही मागाचा सिग्नल हे थांबलो होतं सिग्नलवरती, आणि अजून फिरवून माघार येऊन थांबलो अजून इथं. आणि गौतम बुद्धचा स्टॅच्यू बघा पुढं. हाय ब्रो गणेश. मेरे को उस पर स्टिकरिंग करना है. मैं इंडिया से आया हूँ यहाँ पे. आप रेडीम करते हो ना? आइए मैं आपको दिखाता हूँ. तो भाई अभी रेडियम की दुकान में आए एंड मेरे को क्या करना था ना, मैं बहुत चाह रहा था कि यार यहाँ पे मेरा मैप डाल दिया जाए. अभी मैं इस साइड से भी जा रहा था. ये रहा अपना, ये जो है ना, ये अपना, ये यहाँ पे रुके थे, यहाँ से जा रहे थे तो मेरे को साइड में दुकान दिखाई दी. तो यहाँ पे बहुत अच्छे डिज़ाइनिंग की है, तो सोचे चलो यहाँ पे कर लेते. तो चलो अभी देखते हैं कैसा मेजरमेंट निकालना है एंड कर लेते. आता मी असं करतो आहे इथं बघा. हे आपल्या यूट्यूब चॅनलची इंस्टाग्रामची ID इथनं काढणार आहे, आणि इथनं आता सरळ एक असा रोड बनवणार आहे. असा रोड पूर्णपणे असा रोड नाव टाकणार. जेव्हा आपण आतापर्यंत मी काय काय केलं या ते टाकणार आहे असं. आता इथं आपला इंडियन फ्लॅग आणि इथं टाकायचं आहे नेपाळी फ्लॅग. तर आपला जे बोर्ड होता ना ते ह्या लेवल होता, इथं ह्या लेवल होता. तर काय होतं ना, जर फ्लॅग टाकला असता तर त्या बोर्डाच्या मुळं दिसलं नसतं. तर त्यामुळे काय करणार नाही, बोर्ड आहे ना असा वर घेतो या. पहिली बंदोबस्त होल होती, आता एकदम खाल्ल्या साईडला होल मारतो या. म्हणजे बोर्ड बरोबर ह्या लेवल नाही, तो ह्या लेवलनं, म्हणजे इंडियन फ्लॅग आणि आपला नेपाळी फ्लॅग हे दोन्ही फ्लॅग दिसतात आहे असं काहीतरी. आणि अजून भरपूर काय काय चेंज करायचं आहे. कळण बघा आता बघा. ये लग गया नेपाल का फ्लैग यहाँ पे, और अभी यहाँ पे लगेगा अपना इंडिया का. यहाँ पे मस्त में इंडिया टू नेपाल. देख लो देख लो भाई, मेहनत चल रही है भाई, मेहनत पूरी. भाई आपका नाम बताओ यार एक बार. हाँ जी. अच्छा देख लो एकदम मस्त में काम चल रहा है भाई. चला मस्त आता बंदर लाईन काढू आणि पूर्ण मॅप बनवून टाकू. जास्त डिफिकल्ट काम झालं होतं मग अशी. ही सगळ्या लाईनी जेवढे आखले तेवढ्या सगळ्या लाईनी काढल्या. लाईनी काढायचं कारण म्हणजे ते जे नावं ही केली होती बघा, ही सगळी नावं काढली होती भाई. ही नावं सगळी बनवलेली होती, पण ह्यांचा काही उपयोग नाही एवढी सगळी नावं बनवून. कारण की नावं जी आहेत ना ती छोटी येते, त्यामुळे त्यातनं कागद काढायचं जमत नाही. त्यामुळे सगळं काम शिंदा करायला चालू या. आता इथं लाईनी जास्त होती. आता ही एक लाईन झाली, इथे एक लाईन, नंतर परत एक लाईन, नंतर परत एक लाईन, म्हणजे लाईनी कमी केल्या सगळ्या असं केलं. आणि आज मस्त ना तुझ्या किनारा टेंट लावणार आहे, मस्त पास्ता बिस्ता बनवून संध्याकाळी मस्त झोपणार आहे. नो टेन्शन. दादा बोला टेन्शन नाही आला. दादा भाऊ काय काय काहीच नाही, पुरा दिवस गेला अडीतडी, रात झाली निसुकुड्याची गोष्ट झाली. रात झाली. भैया पूरा कंफ्यूज हो गए भाई. कन्फ्युजन सोल्युशन मिळे ना. हे बघा कसं काय हेल्मेट. नेपाळमधला सगळ्यात कडक नियम तुम्हाला माहिती आहे काय? हर माझे भावांनो मी तुम्हाला सांगतो, नेपाळमधला सगळ्यात कडक नियम काय आहे. तुम्हाला इथं गाडी जेवढी दिसते ना तेवढी मला बिना हेल्मेटचं तुम्ही एक पण माणूस दाखवा. इथं एकही तुम्हाला बिना हेल्मेटचं माणूस दिसणार नाही. आता ही गाडी ती बघा, ही बघा हेल्मेट आहे, ठीक आहे. ती कोणतं चाललेत गाडी त्यांना बी हेल्मेट आहे बघा. तेव्हा
तेव्हा गाडी निघाली, हेल्मेट आहे तेव्हा, हेल्मेट तेव्हा तेव्हा हेल्मेट कंपल्सरी हेल्मेट. हे बघा तेव्हा हेल्मेटवाला. भावांनो हेल्मेट जर का नाही घातलं ना इकडं डायरेक्ट जेल होती माणसाला. हेल्मेट नाही घातलं की नेपाळमधला सगळ्यात खतरनाक नियम आहे बाबा. लय बेकार काम आहे या बाय. असली कुठे सजा असते वगैरे राव, कुठं हेल्मेट नाही घातलं म्हणून डायरेक्ट जेलमध्ये. कुठला माणूस हेल्मेटमध्ये? एकही माणूस बिना हेल्मेटचं नाही, एकही माणूस. कंपल्सरी हेल्मेट आहे बघा तिकडं. संध्याकाळच्या ना म्हणता 3-3:30 ते 4 वाजले आहेत. आता आम्ही चहा प्यायला निघालोय. भाऊ काय सांगायचं, दिवस गेला काय विश्वास होत नाही एवढ्या कामामध्ये. माझा पूर्ण दिवस गेला कुशाल. आणि त्याला का अशा ठिकाणी मस्तमध्ये चालू आता इथं मस्तमध्ये चहा पिऊया इथं हॉटेलमध्ये. मग मी चाऊमिन खाल्लेलं त्याला सोडून मला लय मारलंय मागाशी लक्षात बाय दोषी आहे ना. अँड सगळी नावं निघली फक्त आणि फक्त आपल्या टेंभुर्णीचं नाव राहिलं, ते दुशिंदा काढायला चालू या. ही बघा टेंभुर्णी दुशिंदा नाव काढायला चालू या. आणि सध्याला झालं थोडं राहिले. आजची सुरुवात झाली कामाला. म्हणजे दुपारी 11 वाजता आलो. 11 वाजल्यापासून अजूनपर्यंत काम चालू आहे माझं. संध्याकाळच्या आतापर्यंत 4 वाजले आहेत, अजूनपर्यंत काम चालू आहे. काम झालं नाही, फक्त 2 फ्लॅग लावले ते फक्त आपलं एवढं चालू आहे. अजून पण काम घेऊ करून फटाफटा काम करून घेऊन निघू. आज जरी जास्त लांब नाही, टेंट लावायचा पुढं जाऊन कुठंतरी. तर भावांनो आता इथं आपण इंस्टाग्राम आयडीचं आपल्या यूट्यूबचं ह्याचं जेवढं बी आपलं आपण जेवढं बी सोशल मीडिया वापरतो ना तेवढं सोशल मीडियाचं सगळ्याचं नाव त्यांना आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबचं सगळ्याच्या नाव यांना आहे. तर 1 नंबर होणार नाही. 1 नंबर यस भाई. पुरे मेहनत से लगा रहा है भाई. बघा भावांनो तिकडला नजारा किती भारी वाटतो का नाही. संध्याकाळ झाली पूर्णपणे अशी आणि असा दिवस मावळला आहे पूर्णपणे. बघा ती घर बघा किती वेगळं या. आणि असा दिवस मावळा झाडं बिड आहे, ते ट्रॅफिक लागले, सिग्नल गाड्या आहेत त्याच्यात, ते किती भारी वाटते बघायला. कारण की मी रानातला मस्त त्यामुळे मला हे सगळं लय भारी वाटतं बघायला. त्यातलं सायकलचं काम चालू सकाळी 11 वाजल्यापासून बघा. आजची केवढं काम झालेलं या. मग अजून थोडं राहिलं नॉर्मल, थोडं काम राहिलं या. मग इथनं निघायचं, टेंट लावायचा पुढे जाऊन. आज काहीच यात्रा केली नाही, काहीच म्हणजे काहीच नाही केलं आपण. आज जागेला स्टॉप आहे आपला. ही बघा तर ही बघा आता ही नावं चॅनलची आपल्या तिथं लावतोय आता. फायनली आपल्या सायकलचं काम झालं आहे. त्याला मी तुम्हाला दाखवतो काय काय केलं आहे ते थोडंसं. अशी काय सायकल झाली आपली. अंधारा पडून गेला तेव्हा सायकल झाली या. तर आता इथनं निघू आणि बिल देऊ आणि इथनं फटाक करून निघू पुढं. हे बघा आपली सायकल बघण्यासाठी आली. हाय कर दो सब लोग, हाय कर दो. आप अपना अपना नाम बताओ एक बार. नाम आपका? 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 वाह वाह वाह. आपने कैसे देख लिया मुझे यहाँ पे? आपका नाम बताइए जी. वाह. ये हमको वहाँ से देख रहे थे एंड अचानक से आ गए और मेरे को बोलने लगे आपके चैनल का नाम बताओ. तो मैं बोले यहाँ पे लिखा है देख लो. तो चलो अभी क्या करते हैं ना, अभी सब सामान पैक करते हैं, भाई जी का बिल करते हैं एंड फटक से यहाँ से निकल जाते हैं. भाई टेंट लगाने का अभी तक यहाँ पे कुछ जुगाड़ नहीं हो पाया, पूरा अंधेरा पड़ा है. फायनली भावांनो संध्याकाळच्या आता 5:30 वाजून गेले आहे. 5:30 म्हणजे तिकडल्यापेक्षा इकडला 15 मिनिटं टायमिंग पुढं आहे आपल्या भारतापेक्षा. तसंच सगळं काम झालेलं आहे, निघालेलो या. पण एवढ्या छोट्या कामाला एवढा वेळ गेला कसं काय मला काही समजा नाही. 11 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत आपलं काम चाललं म्हणजे जोक नाही. अजून टेंट लावायला जागा नाही, काय नाही बघितली. चला हो लय लांब आलो राव. सकाळी बराच मोठा एवढा पडला आम्हाला. 8 किलोमीटरला आम्ही लांब गेलो. पण फिरावून सकाळी अजून संध्याकाळी त्या जागेला आलो माघारी. बराच वेळ झाला सायकल फिरवतोय, स्थानात ताणतोय. उशीर झालाय, टेंट लावायला जागा नाही. मग या काही प्रश्न पडला बा, तू आलाय कशाला, तू करतोय काय, तू दर्शन घेण्यासाठी आलाय, तू रस्त्यावर चालण्यासाठी आला, तू रस्त्यावर चालतोय, मग वडवड कशामुळे करतो. जिंदगी तर रस्त्यावर चालणार नाही ना सगळी. एकदा हा प्रश्न आला मनात. मग समजलं आईला
आपण सफरमध्ये आहे म्हणल्यावर एवढं तेवढं होत असतंय आणि जे होतं ते चांगलेच होतं कधी पण त्यामुळं म्हणलं चला निवांत तर निवांत निघेल ठीक आहे ओके चलो रात्रीच्या 7 वाजले ते अजून थांबायला जागा नाही भेटलेली भावांनो सिद्ध बाबाचं मंदिर आहे कुठतरी इथं पुढं एक अर्धा किलोमीटरवरती तर तिथं आपल्याला थांबायला जागा मिळणार आहे तर चला जाऊया माझा मोबाईल हँग व्हायला लागलाय जास्त नाहीत ना मला वाटतं 100-150 मीटर असेल हर हर महादेव हा भावांना हे बघा सायकल दाता भाऊ आणि आम्ही अशी राक्षाला आमची गुची झाली भावांनो आता मी निघालोय रात्रीच्या 7 वाजता पाठीमागं टेंट हे सगळ्या जागेला लावलेलं आहे तिथं दाता भाऊ थांबलेत आहे आणि मी का निघालोय कारण की आता भुका लागले ते पाणी नाही प्यायला काहीच नाही तर त्यामुळे निघालो आम्ही नमकीन का पॅकेट होगा नमकीन का बड़ा वाला पैकेट कौन सा वाला है नहीं बड़ा वाला भाई नाही इथं पण नाही मला परत पुढं बघा मला इथं पण नाही मला वाटतं फायनली हे घेतलेलं आहे की चांगलं आहे खाण्यासाठी मिक्स आहे सगळं चला जाऊ हे बघा आजचं जेवण असं आहे काहीतरी भारी लागतं या आणि सगळा पुरा घाट आहे हा पुरा घाट आहे इकडून पण पहाड आहे इकडून पण 3 किलोमीटर पाठीमागे जाऊन आता आणला या भुकाच तर व्हाय ना कशाच खाऊ बघू